आई अगं तेव्हा तर भरवणारच आहे, तेही उखाणा घेऊन, पण आता उखाणा न घेता. भरवणार तर मीच. बरोबर. चला सुरू करा. हे बघा, तुम्हाला माझं वागणं सगळं नाटक वाटत असेल, म्हणजे वाटूच शकतो. मला आजपर्यंत वंसनचा राग यायचा कारण ते कायम दुसऱ्याच्या बाजूने बोलायच्या. अहो, माणसानं कधीतरी स्वार्थी व्हावं, स्वतःच्या आनंदाचा विचार करावा. तुझ्यासारखं. होय, माझ्यासारखाच. आणि मला वाटतंय यावेळी वंसने माझ्यासारखं वागून ना लय भारी केले. कधी नाही ते सगळ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या आनंदाचा विचार केलाय त्यांनी. धैर्यांवर त्यांचं प्रेम जडलं. त्यांना सोडून जर त्या इथं राहिल्या असत्या ना, तर त्या कधीच खुश राहिल्या नसत्या. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही की त्यांचं काय चुकलं. आणि जर तसं वाटत नसेल तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर ह्या सगळ्या नात्यांचा काय उपयोग आहे? एक मोठा भाऊ म्हणून तुमचं बहिणीवर असलेला प्रेमाचा काय उपयोग आहे? तुला वाटतं एवढं सोपं नाही हे. एका बाजूला भाऊ, त्यांचे तत्व, आणि दुसऱ्या बाजूला सावी आणि तिचं प्रेम. सावीच्या पाठीशी उभा राहिलो ना तर भाऊ लगेच नाराज होते, आणि भाऊंच्या बाजूने उभा राहिलो तर सावी चालली ना ग कायमची. बघा, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का? मी जे सांगते ते नीट ऐका. हे बघा, तुम्हाला जसं इथं वाईट वाटतंय की नाही, तसं वंसना सुद्धा तिकडे वाईट वाटतच असणार आहे, मला गॅरंटी आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि तुम्ही दोघं एकत्र नाही, हे काय मला पटत नाही. बघा, तुम्ही मोठे भाऊ आहेसा का नाही, समजूतदार आहेसा, मग एक पाऊल तुम्हीच पुढे टाका आणि राखीसाठी हात पुढे करा. हे बघा, जे काय असेल ते असेल, उद्या आपण मुजुमदारांच्या घरी जाऊया. आता भाऊंना काय हे पटायचं नाही, पण बहिणीच्या प्रेमासाठी जर भाऊंचा एक शब्द खाली पडला तर कुठं काय बिघडतंय? हे बघा, भाऊ नाराज होण्यापेक्षा आपली बहीण खुश राहणं आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. बिचारा वंस तिकडे एकट्या पडल्या असतील, आणि मोठा भाऊ म्हणून तुम्हीच त्यांची शेवटची आशा आहेसा.
इरा हा अगं ते दे. नीता वहिनी, अवंती वहिनी, क्या बात आहे. कसली भारी तयारी केली आहे तुम्ही. चॅलेंजच नाहीये बघा तुम्हाला. आवडलं ना तुम्हाला? आणि भाऊजी, अहो तुमचं लग्न म्हटलं एवढी तयारी करायला नको काय? बरं वहिनी, हे हळदीचा कार्यक्रम सुरू व्हायला अजून किती वेळ लागला अंदाजे? करू हा, थोड्याच वेळात करू. सगळी तयारी झालेली आहे, थोडा धीर धरा. माझे ना आता पेशन्सच संपत चालले बघा. भाऊजी जरा धीर घ्या. नाही म्हटलं नवरी मुलीला तरी नटू टाकी. आणि तुमच्यासाठीच नटायली नव्हती. हो, पण तरी सुद्धा ना असं वाटतंय सगळं एकदम असं स्लो चाललंय बघ. स्लो भाऊजी, अहो समद्याने आता फक्त धावत कामं करायचीच बाकी राहिलीत बघा. तरी पण ना सगळं असं स्लोच वाटतंय बघ. ते सगळे विधी एकदम हळू 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 चाललेत. पण कसं पाहिजे ना वहिनी, चट मागणी पट द्या. नीता, कळतंय ना तुला? हो तर चांगलंच कळतंय मला. आता तुम्हाला जे काही कळतंय ते मला पण कळू द्या की. नको, राहू देच. राहू देत कशाला? जास्ती पण कळवतं की. थांबवताय तुम्ही. कसं आहे ना भाऊजी, नाही म्हणजे तुमची घाई समजू शकते मी. होते कधी कधी असं. कसं आहे, जास्त प्रेम असलं ना की होतंय असं. म्हणजे कधी एकदा लग्न होतंय, कधी सावी आपली बायको होते. व्हायचंच हा? नाही नाही, असं काही नाही. सावी, आज ना तुझं नशीब साथ देणार ना तुला कोणी वाचवायला येणार. आज